नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सतीश. तुम्ही बघत आहात सतीश ब्लॉग्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो वंडर पार्क जे की आहे नेरूरमध्ये. मित्रांनो, इथं ज्या राईड्स होतं ते सगळे दाखवणार आहे आणि माझ्या पाठी फाउंटेन शो होतो तो पण दाखवणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला. तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही ते समोर जो बघता ना, इथे ना फाउंटेन शो चालू होतो जो आय थिंक 7-7:30ला चालू होतो. 2 वेळेस शो होतो. 7:30ला एक होतो आणि एक 8:30ला होतो वाटते. टायमिंग फिक्स नाही त्याचं, पण तुम्ही इथं जर आतमध्ये आलात नाही तर सिक्युरिटी गार्डला वगैरे विचारू शकता की शो कधी चालू होतो. मी विचारलं आजचा तर 7:30ला सांगितलं आणि एक 8:30चा सांगितला. आणि तुम्हाला इथं बघू शकता इथं किती भारी गार्डन वगैरे आणि तुम्ही इथं फिरायला येऊ शकता. आणि समोर बघू शकता की दिसायला पण खूप मस्त आहे. आणि त्या साईडला हॉटेल बघायला भेटेल तुम्हाला. तिथं हॉटेल आहे, तिथं तुम्ही खाऊ पिऊ वगैरे शकता. आणि या साईडला सगळ्या राईड्स वगैरे आहेत. तर चला आपण राईड्स बघूया एक एक करून. मित्रांनो, आपण आता ना वंडर पार्कच्या इथं जे राईड्स वगैरे होतात ना तिथे आलो आहे आणि खूप मस्त मस्त राईड्स वगैरे आहेत. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की इथे ना सगळ्या राईड्स वगैरे चालू आहेत. तर आपण ना एक एक करून सगळ्या राईड्स बघूया. मित्रांनो, मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही पक्का इथं या, कारण की खूप मजा करण्यासारखं आहे. फक्त 50 रुपये तिकीट आहे आणि इथं आतमध्ये सगळ्या एक एक जर राईड्स तुम्हाला खेळायचे असेल ना, तो आकाशपाळा झाला असेल आणि अजून हे झालं असेल तिथं 50-50 रुपये एक एक असं आहे. हॉटेल वगैरे सगळं आहे, म्हणजे खूप चांगली जागा आहे. तुम्ही तर व्हिजिट करा. आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की राईड्स वगैरे चालू आहे. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवतो कुठली राईड्स आहे आणि काय नाव आहे आणि त्याचं पर पर्सन तिकीट पण दाखवतो. पर पर्सन तिकीट 50 रुपयेच आहे, पण तरी विचारून तुम्हाला एकदा परत सांगतो की टेन्शन नको कशासाठी. तर चला तर मी एक एक दाखवतो. आणि इथं 7 अजुबे पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, तुम्हाला इथे ना असे 7 अजुबे बघायला भेटतील. इथून तुम्हाला सुरुवात होते आणि असे करून इकडे 7 अजुबे आहेत आणि इकडे पण आहेत. ते मी तुम्हाला सगळे दाखवतो. आता एक एक करून तुम्ही अजुबे बघा. मित्रांनो, आपण आता सगळे राईड्स वगैरे बघितले आहेत. अजून एक राईड्स बाकी आहे, ती दाखवतो तुम्हाला. आणि इथे तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे लोक बघायला येत असतील तर तो म्हणजे फाउंटेन शो आहे, जो की 7:15ला चालू होतो पहिला शो. आणि दुसरा शो जो आहे तो 8:15 चालू होतो. इथे 2 शो होतात संध्याकाळचे. तर मित्रांनो, तुम्ही तर व्हिजिट करा तो फाउंटेन शो बघण्यासाठी. आता मी पुढे जातो तुम्हाला फाउंटेन शो कसा आहे कसा नाही तो पूर्ण दाखवतो. व्हिडिओ नीट बघा आणि चॅनलवर नवीन असं ना तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ते तुम्हाला गार्डन वगैरे पण आहे, ते नाही दाखवते व्हिडिओमध्ये, पण नॉर्मल मी तुम्हाला सांगतो इथं गार्डन्स वगैरे पण आहे जे लहान मुलांसाठी. जे इथं मेन ज्या लोक ज्या बघण्यासाठी येतात ते दाखवतो तुम्हाला. जे करून इथं जे खेळणी वगैरे आहेत ना ते बघण्यासाठी येतात लोक आणि खेळतात पण. आणि 7 अजुबे पण बघण्यासाठी येतात. तर चला आता आपण फाउंटेन शो बघूया. मित्रांनो, आता आपण फाउंटेन शो बघण्यासाठी चाललो आहे. आता बघू कसा असतो फाउंटेन शो. माझा एक्सपिरियन्स तर नाही आहे, माझा फर्स्ट टाईम आहे. आलो तो खूप वेळेस, पण फाउंटेन शोच्या वेळेस नाही आलो. नाही तर माझ्या पाठी बघू शकता किती गर्दी येते बघण्यासाठी. आणि इथं थोडं ना लाईट वगैरे थोडंसं अंधारामध्ये दाखवतील, कारण की अंधारामध्ये खूप चांगलं दिसेल फाउंटेन शो. तर चला आता वरती जाऊन बसूया आपण आणि आता बघू कसा एक्सपिरियन्स असतो आणि कसा नाही आहे. तर माझ्या पाठी बघू शकतो खूप गर्दी आहे आणि मीही दिसत नाही आहे. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट फाउंटेन शो दाखवतो.
मित्रांनो, आपण आता ना फाउंटेन शो बघून आलोय. तर मला तो खूप आवडला, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगत होते, तर म्हणून तो अजून खूप आवडला. मित्रांनो, तुम्ही ते व्हिजिट करा. फॅमिलीसोबत व्हिजिट करत असाल तर अजून खूप चांगलं आहे, खूप चांगली जागा आहे. फाउंटेन शो बघायला पण मिळेल, 7 अजुबे आहेत ते पण बघायला मिळेल, राईड्स वगैरे आहेत ते पण खेळायला भेटेल. 50 रुपये पर पर्सन राईड्स आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर नेरूळ स्टेशनला उतरा, तिथून तुम्हाला 20 रुपये लागेल रिक्षाने यायला. आणि जर तुम्हाला ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे, तर या. सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस असते, टायमिंग वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इथे आल्यानंतर ना तुम्ही ना फोटोज वगैरे काढा, कारण की खूप चांगली जागा आहे. फोटोशूटसाठी पण चांगली जागा आहे. हॉटेल वगैरे सगळे आहेत, तर कशाची चिंता नका करू. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. 25,000 सबस्क्रायबर्स होत आलेत. आणि काय विचारायचं असेल तर कमेंट करा, तुम्हाला नक्की उत्तर भेटेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.